पासपोर्ट पडताळणी शुल्कामधून मिळालेल्या 1,03,28,275 रकमेचा निधी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील विविध सुविधांच्या कामासाठी देण्यात आलाय। याबरोबरच या वर्षामध्ये 1,18,59,568 रुपये पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाले आहेत। पासपोर्टच्या 35,842 प्रकरणांची निर्गत करण्यात आली आहे। शिक्षण, पर्यटन, नोकरी तसंच हज यात्रेसाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांना पासपोर्टची आवश्यकता असते। एका पासपोर्टच्या प्रकरणासाठी 150 रुपयांचं सेवा शुल्क आकारलं जातं। चारित्र्य पडताळणी 21 दिवसात पूर्ण करून पुणे इथल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात प्रकरण पाठवणं बंधनकारक आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 30 ते 35 हजार पासपोर्टची प्रकरणं पोलीस ठाण्याकडे प्राप्त होत असतात। 2025 अखेर कोल्हापूर जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या पासपोर्ट प्रकरणांमधून 1,03,28,275 रुपये या पासपोर्टच्या सेवा शुल्क माध्यमातून मिळाले आहेत। हा निधी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात आलाय। या निधीतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामधील पासपोर्ट विभागांना नवीन कम्प्युटर, प्रिंटर आणि UPS देण्यात आले आहेत। याबरोबरच 16 पोलीस ठाण्यांमध्ये पासपोर्ट पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन शौचालय बांधण्याचं काम सुरू करण्यात आले। पासपोर्ट पडताळणीमधून 2026 मध्ये 1,18,59,568 रुपये पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाले आहेत। 2024 साली 33,231 तर 2025 साली 35,842 पासपोर्ट प्रकरणांची निर्गत करण्यात आली आहे।